विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी संरक्षणशास्त्र नोंदवही यामधील प्रकरण 6 भारतीय वायुसेना यामधील प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। दुष्काळ, भूकंप, महापूर इत्यादी सारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये वायुसेना कोणते काम करते? वायुसेनेचे काम हे उत्तर तुम्हाला मी येथे दिलेलं आहे। आता पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आता पाहूया या पुढील प्रश्न, भारतीय वायुसेनेतील लढाऊ विमानांची नावे लिहा। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मिग 21, तेजस, मिग 27, राफेल, मिग 29, मिराज 2000, सुखोई 30 आणि शेवट आहे जाग्वार। अशा प्रकारे आपल्याला लढाऊ विमानांची नावे येथे दिलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, टेहळणी हेलिकॉप्टर्सची 3 कामे लिहा। या प्रश्नाचं उत्तर पाहूया। रात्रीच्या अंधारात टेहळणीसाठी, अवजड सामानाच्या वाहतुकीसाठी। तिसरं पाहूया, बचाव कार्य, जखमींची ने-आण, टेहळणी करणे अशा विविध कार्यांसाठी हे हेलिकॉप्टर वापरता येते। आता पाहूया या पुढील प्रश्न, त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चौथा प्रश्न आहे, मानवरहित विमानांची नावे लिहा। आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया। भारतीय वायुसेनेत सध्या इस्रायली बनावटीची हेरॉन व सर्चर ही मानवरहित टेहळणी विमाने आहेत। आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण, लेखन कामावर आधारित उपक्रम यामधील प्रश्न आपण येथे पाहणार आहोत। पुढे 2 उपक्रम दिले आहेत, कोणत्याही एका उपक्रमाचे अहवाल लेखन आपल्याला इथे करायचं आहे। भारतीय वायुसेनेकडे असलेल्या 2 क्षेपणास्त्रांची चित्रे जमा करा व त्या चित्रांसंबंधी माहिती मिळवा आणि लिहा। अशा प्रकारे आपल्याला अहवाल लेखन करायचं आहे। प्रथमतः तुम्हाला येथे क्षेपणास्त्राचे नाव नाग आणि नाग क्षेपणास्त्र याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे। अहवाल लेखन मध्ये आपल्याला 2 क्षेपणास्त्रांची माहिती व चित्र मिळवून आपल्याला हा कॉलम व्यवस्थित पूर्ण करून लिहायचा आहे। 2 क्षेपणास्त्र आणि त्यांची माहिती व्यवस्थित लिहायची आहे। आता आपण पाहूया या पुढील तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत, क्षेपणास्त्रांच्या निर्मितीबाबत स्वतःचे मत हा तिसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण इथे पाहणार आहोत। बाह्य हल्ल्यांपासून देशाचे थेट संरक्षण हा राष्ट्रीय सुरक्षेचा एक भाग आहे। त्यासाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्र असणे अत्यंत गरजेचे आहे। आज भारताकडे उत्तम तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी क्षेपणास्त्र आहेत। पुढे पाहूया माहिती मिळवण्याची साधने, इंटरनेट, विकिपीडिया आणि मोबाईल। पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय वायुसेनेच्या युद्ध कार्याची अधिक माहिती संकलित करा। पुढील अहवालात ती माहिती लिहा। वायुसेनेच्या कार्यासंबंधी आपल्याला इथे अहवाल लेखन करायचं आहे। भारतीय वायुसेनेच्या कार्याची माहिती तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहून घ्या।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.